देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे याच देहात पशु पक्षी काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती याच देही गडे याच देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे याच देहात बाकीच्या देहात तुम्हाला परमार्थच करता येणार नाही. मला एक सांगा, आता तुम्ही एवढे परमार्थी की इतकं छान मंदिर आहे तुमचं मारुती रायाचं, ग्रामदैवत आहे, सदन माणसं येतो, तुम्ही सुंदर अशी पिकं येतं, तुमचे बागा येतं, उसावाले बागायतर माणसं येतं, तुम्ही समजदार माणसं येतं. तुम्ही आतापर्यंत त्याचा इतिहास पाहिला का? म्हशींनी कधी दिंडी काढली ग? म्हशी गाढवांनी कधी सप्ताह केला का? गाढवांनी बोला लाडके दाजी, गाढवांनी सप्ताह केला का? हो, गाढव चालू असलेला सप्ताह बंद करतील गड्या, पण गाढव सप्ताह करू शकत नाही, म्हशी भजन करू शकत नाही. आपल्याला किंमत आहे रे मावळ्या. हे जे मिळालं ना, आवट हात का मानव देह आवट हाताच आहे, 3.5 हाताच आहे, कधी सोडावं लागेल सांगता येत नाही ना. मला एक सांगा, आता रघुनाथ दादांना काही कमी नव्हतं, जावई विटोले जंगे, लेकी बी चांगल्या घरात दिल्या, श्रोते पाहुणे बी, म्हणजे पाहुणे बी लय मोठे मोठे. जाऊ पाहुण्याचा विषय सोडा. प्रकाश रावांचं सुद्धा टर्नओव्हर चांगलं आहे, त्यांचा कंपनी चांगली आहे, त्यांचा मित्र परिवार किती मोठा गोतावळा आहे. एका फोनवर त्यांनी 1000 नाही लाख डॉक्टर गोळा केले असते महाराज, सहज ना. पण नाही ना महाराज, जिथं वेळ आली आणि ज्या वेळेला आलं आणि ज्या दिवसाला आलं तिथं जावंच लागत. मग पार पंतप्रधान असो, आमदार असो, नाही तर खासदार असो, नाही तर कीर्तनकार असो, कोणी बी असो, पर गायक असो, तुम्ही म्हणशाना आम्ही नाही, तुम्ही बी पाखवा दे, तुम्ही सुद्धा कोणी बी असो, तिथं काहीच नाही. अरे ये रद्या पामर जीव के, ये रद्या पामर जीव के, याच द्या ये रद्या पामर जीव किती, इथं लय आले लय गेले, मग तुमचं आमचं काय आहे? महाराज म्हणतात याच देहात, या देहाची अपेक्षा कोण करतं, कशासाठी करतं, का म्हणून करतं, त्याचं उत्तर तुकोबर आहे पहिल्या चरणात.
कशासाठी दिला? इहो लोकी चाहा देह देव इच्छिता ती पाहे, याची अपेक्षा सूर्य चंद्र इंद्र महेंद्र करतात बरं का मावळ्या उमासाहेब. मिळाला नाही पण कळाला, आणि तुम आम्हाला मिळून सुद्धा कळाला नाही शोकांती काय, हे महत्वाचं आहे. आपने को मिला लेकिन समझ में नहीं आया, भगवान जी को मिला नहीं लेकिन समझ में आया, ही गलती हो गई. महाराज हे सांगतात. इहलोक याला मृत्यूलोक. इथं इहलोक आणि मृत्यूलोक दोन नावं येतं बरं का. मृत्यूलोक का, इथं आलेल्या प्रत्येक जीवाला मरावाच लागतं म्हणून मृत्यूलोक म्हटले. तुम्ही किती येऊ द्या, पट्टे दिशा असो डॉलर दिशा असो, एक सांगू का रे, बाकीचं सांगण्यापेक्षा ऐका गड्या दाद्या हो, ऐका गड्या मावळ्या हो, मग ऐका गड्या मा साहेब ऐका. जिथं स्वतःचा मुलगा देव राम प्रभू त्या दशरथ राजाला मरण चुकवता नाही आलं तर तुम्ही आम्ही कोण आहे? काहीच नाही. स्वतःचा मुलगा होता, मरणाला म्हणले असते या मला थांब रे, पोराला येऊ दे, पोरग वनवासाला गेलंय, येऊ दे. अरे किती मुलं असू द्या काही कामाचे नाहीत महाराज, किती पोरं असू द्या. मी तर म्हणते ना, एक जरी असलं ना ते खरं कामाचं आहे. लय पोरं काय, मी एक सांगू का, पूर्वी कसं होतं माहितीये, पूर्वी आपले माणसं लय भारी होते अहो, लय जुने माणसं, शिकेल नव्हते पण लय हुशार लोक होते. पूर्वी कसं होतं, हम दो हमारे 5-50 पूर्वी वाहू द्या वाहू द्या, बरं एखादा दुसरं जोडीदार वाहू द्या. आपले लोक भोळे भाबडे. नंतर लोक सुधारले, हम दो हमारे 4-5, नंतर लय सुधारले. ते 4-5 काय कामाचे नाही. मग हम दो हमारे दो, तुला पिंटी मला पिंटी, अरे दोघांनाही नाही, वाटून घेतले पोरं. आणि आता तर इतके सुधारले, हम दो हमारा एकच. आणि आज 2030 पर्यंत इतके मायबाप हुशार होणार आहे तर यांना जन्माला घालून यांनी आमच्यासाठी काही केलं नाही ना. हम दो हमारा कुछ नाही, हम अकेलेच. लक्षात, मी खरं सांगते, माझ्या समोर घडलेली घटना आहे. इट इज अ नॉट अ जोक. माझं मुंबईला कीर्तन होतं, फार मोठा माणूस येतो, लय म्हणजे त्याची काही करोड रुपयाची प्रॉपर्टी, पनवेलला तर इतकी जमीन आहे त्याची विचारूच नका. आणि मी तिथं कीर्तनाला गेली आणि त्या माणसाच्या आईचं वर्ष श्राद्ध होतं, म्हणजे बायकोचं. मी कीर्तनाला गेले महाराज त्या ठिकाणी, तर त्यांनी मला चहा प्यायला नेलं. अहो त्याचा बंगला असा होता महाराज, त्याच्यानंतर पहिल्यांदा प्रकाशराव मी तुमचा बंगला पाहिला. खूप गोड घर बांधलं, आई वडिलाची पुण्य आहे तुमच्या मागं. तुमच्या दिदीने मला नेलं बाथरूमला, मला नळच कळा ना महाराज. मी असा नळ दाबाला मी वल्लीच झाले महाराज. मी म्हणलं कसे नळ बसवले आपल्यालाच माहित नाही हो. लक्षात ठेवा, खूप महाराज हे खरं वय होय, आई वडिलाच्या पुण्याईनं कमवलं प्रकाशरावांनी. त्या माणसाने मला बंगलात नेलं महाराज. त्याच्या टोटल बंगल्यातल्या गाद्याच काही करोड रुपयाच्या होत्या महाराज. अशा भयान गाद्या होत्या, परदेशातल्या गाद्या. खूप सुंदर बंगला, अगदी गोड. ज्यावेळेस आम्ही जेवायला बसलो ना दादा, मी त्याला विचारलं, म्हणलं मला तुमच्या बायकोबद्दल मला माहिती द्या बा. ती माहिती देत असताना त्या बाबाच्या डोळ्यात पाणी आलं. करोडो रुपयाचं टर्नओव्हर असणारा माणूस, काही 1000 कोटीची प्रॉपर्टी त्याची महाराज. डोळ्यात पाणी आलं महाराज, घास गेला ना त्याला. मला नाही ताई, काय झालं दादा? म्हणजे बाई ताई मी लय कमावलं, लय म्हणजे इतकं कमावलं मलाच माहित नाही माझी प्रॉपर्टी कुठं कुठे, लय कमावलं बाई मी ताई. म्हणलं बरं दादा मग काय झालं? एकच मुलगा आहे मला, मुलीची किंमत कळाली नाही, मुलगी किती जीव लावी ती. म्हणलं बरं बाबा काय झालं? म्हणजे बाई एक चूक झाली, पोराला इतकं शिकवलं, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनला माझा पोरगा डॉक्टर आहे म्हणे. म्हणलं बरं बाबा, काही करोडो रुपयाचं पॅकेज माझ्या पोराला आहे. पण जेव्हा त्याची आई म्हणजे माझी बायको वारली ना, मी त्याला फोन केला, म्हणलं दाद्या तुझी माय गेली गाडी या जगातून, तुझी आई मी 2-3 दिवस बापात ठेवितो तिची बॉडी, पण अर्जंट विमानानं किती पैसे लागू दे मी देतो, पण अर्जंट विमानानं 4-5 दिवसांना होईना तिची अंत्यविधीला येगड्या दाद्या. मी लई फोन केले ताई त्याला. पोरग काय म्हणलं, मला टाइम नाही म्हणे पप्पा, आईचा अंत्यविधी उरकून घ्या. आणि आईचा अंत्यविधी चालू झाला का मला व्हिडिओ कॉल करा, मी व्हिडिओ कॉलवर आईची मौत पाहतो. काय जन्माला घालून उपयोग झाला रे. जेवढे जमले नाही तर पायाला हात लावून विनंती, येणारा काळ लय अवघड आहे. पोरांना इतकं शिकू नका का आपल्या मौती ते मोबाईलवर व्हिडिओ कॉलवर परदेशात पाहते ना, असं शिकू नका. पोराला फक्त पैसा कमवण्याची, वागण्याची आणि परमार्थाची अक्कल शिकवा. मरायच्या टायमिंगला आपलं पोरगा आपल्याच उशा पायी त्याला पाहिजे एवढंच शिकवा. माझी काळाची गरज आहे, माझी विनंती तुम्हाला. अरे
नाही मौतीला जर पोरं येणार नसेल तर काय उपयोग आहे त्या प्रॉपर्टीचा? काहीच उपयोग नाही ना महाराज. हो, पुरीला जेवढी माया राहते ना आणि पोराला या जगात कोणाला नसते. किती पोरं असले मला एक सांगा, 12 पोरं असले आणि एक पोरगा असलं, बापाला एकच पीठ येतं का 12च्या 12 टिंबे घेऊन जातात पेटायला? तुमच्याकडे किती पीठ येतं? एकच ना. ओनली ओनली एकच. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिने लोकी झेंडा. मग लक्ष्मीच्या पोटी रघुनाथ दादाच्या पोटी प्रकाश रावासारखं रत्न आलं एकच. असा का कर्तृत्व केलं एकच. महाराज म्हणतात एकच असावा पण असा असावा. 12 असले तरी काय कामाचे नाही, पण एक असेल तर तुमचं 100% काम करेल. अजून सोपं सांगते तुम्हाला. महाराज म्हणतात हे तुम्हाला परत मिळणार नाही. तुम्ही किती कोटी रुपये कमवले तरी हा देह मिळणार नाही. मिळाला त्यालाच कळाला, नाही तर नाही कळाला त्याला. या देहाचं महत्वच कुणाला कळत नाही. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. ज्ञानोबराई ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, पैशाचे येणे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. या देहात बाकीच्या देहात नाही. महाराज म्हणतात हे मिळालं, अरे कळण त्याला, नाही कळलं त्याच्या पुढे काही डोके आपटी त्यात का? काहीला काही तुम्हाला सोपं उदाहरण देऊ. तुमच्या इथं बाजार कुठं भरवतो? बाजार कलिंग्यात. कौलगे. हा कौलगे. त्या कलिंग्याला माझं कीर्तन होईल. नागपूर लिटंग्याजवळ कलिंग आहे तिथं. कौलग्यात बाजार भरतो म्हणजे भारी. तुम्ही माणसं मोठी बाजारपेठ दिसते तुमची. म्हणजे गाव बरं आहे जरा. बॉडी कितीची तुमची ग्रामपंचायतची प्रकाश दादा? कितीची राजू पाटील? 7ची. काय तुम्ही आमचं एकच आहे. आमची 7ची काय नाही. कौलग्यात बाजार भरतो. महाराज तालुक्याच्या बाजारला ते बाजारला गेलो आणि बाजारात घुसलं. ते तुम्हाला तासगाव जवळ आहे का विटा जवळ आहे? तासगावला जाऊ का? तासगाव जाऊ बाजारला घेऊन. त्याला काही नाराज नाही व्हायचे तुम्ही बाहेरचे नाराज नाही ना काही. आपण तासगावला जाऊ बाजारला, मोठ्या मार्केटला नेऊ जरा, म्हणजे जर बरं वाटेल. तासगावला बाजारला गेलं बायकोनी एवढी यादी आणि जा बरं तासगावला ना आणा बरं सगळं सामान भरून. ती गेलं तासगावला. महाराज तासगावला गेलो पण त्या व्हॉट्सअपवर ग्रुप येलो होता, ग्रामपंचायतच्या ग्रुपवर मेसेज येलो होता पंजाबरावचा. पूर्वी एक म्हण होती, राजा बोले दल आले. बरोबर आहे ना? पूर्वी एक म्हण होती मावळ्यावर, राजा बोले दल आले. आता ती म्हण उलटी झाली. आता पंजाबराव बोले ढग आले. पंजाबराव बोललो का बता बता पाऊसच येतोय महाराज. आता जुन्या म्हणी नाही राहिल्या महाराज. जुन्या म्हणी लई भारी होत्या. जुन्या म्हणी कशा होत्या माहितीये का? जोड्या स्वर्गात बनतात. बरोबर आहे बाबा? बरोबर आहे का? जोड्या पूर्वी एक म्हण होती, जोड्या स्वर्गात बनतात. आता ती म्हण उलटी झाली. आता जोड्या वर्गात बनतात. उलट्या झाल्या. पूर्वी एक म्हण होती मुलगी शिकली प्रगती झाली. पूर्वी एक म्हण होती मुलगी शिकली प्रगती झाली. आता ती म्हण उलटी झाली. आता मुलगा शिकला प्रगतीलाच घरी घेऊन आला. घरी म्हणी सगळ्या उलट्या झाल्या. ऐका, पंजाबरावचा मेसेज आलेला होता. तिनं वाचला. तिनं नवऱ्याला तासगावला फोन केला. हॅलो कुठे तुम्ही? म्हणे तासगाव मध्ये. पाऊस आला का? अरे लय पाऊस आहे, नुसता जाळण दूर संगाच. त्या पंजाबरावला काही काम आहे का? नाही बादा बादा आलंय म्हणे. ती म्हणे या बा तुम्हाला गार फ्रीज मधलं पाणी पिलं तरी सर्दी होती, त्याच्यामुळे तुम्ही पावसात भिजू नका, नाही तर मला तुम्हाला तासगावला ऍडमिट करावं लागेल. मग पाऊस उघडला का पहिली छत्री घ्या. पाऊस उघडला आणि ती छत्री घ्यायला दुकानात गेलं. ज्याच्याकडे गेलं त्याला माहित होतं हे कौल घ्यायचंय, नुसतं पंचायती करतोय, घेत काहीच नाही. ते म्हणे कौल घ्यायचंय, घेत काहीच नाही, नुसतं पंचायती करीत. त्याला माहित होतं. तो नि सोयरे राम 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 राम. छत्री केवढ्याला आहे त्याला माहित होते घेणार नाही. दिसतं तो म्हणे 5,000 आला. ते तर 1.5 तांब्या पाणी पिलं. तो म्हणे तुझी छत्री आहे का काय? म्हणे 5,000. तो म्हणे आपली छत्री अशी आहे, एकदा 5,000 दिले का 11 वर्ष हिला पाहायची गरज नाही. फक्त 2च गोष्टी करायच्या, पावसात भिजू द्यायची नाही, उन्हात बाहेर काढायची नाही. काय हळदी कुकलून पुजायची का मला? तो म्हणे नको कडे तुझी छत्री. दुसऱ्या दुकानात गेला. दुकानाला म्हणे राम राम. म्हणे राम राम. छत्री आहे ना? म्हणे केवढ्याला? म्हणे 150 रुपयाला. अरा बरोबर दे 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 छत्री दे. 150 रुपयाला छत्री घेतली आणि बाहेर निघलो. तोवर पाऊस उघडेल होता, पण छत्री घेतली आणि बाहेर निघलो तर बदा बदा परत पाऊस चालू झाला 1.5 तासात. मग महाराज आता त्यांनी छत्री घेतली की नाही 150 रुपयाची. आता ती छत्री उघडावा आणि हे शरीर वाचावा का नाही? त्या बावळाटाला काय केलं माहितीये का? खिशातली बाजारची प्लास्टिकची पिशी काढली. त्या प्लास्टिकच्या पिशीची छत्री कोंबली. वरून गळ्यातलं उपरणं काढलं, त्या छत्रीला गुंडळून भिजत चाललंय बागला छत्री घेऊन भिजत. महाराज
कौलग्याच होतं महाराज. ते राम 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 म्हणे काय रे पागलात म्हणे छत्री आहे बाबा आता काय कळत का तुला एवढी मागाची छत्री घेतली बादा बादा पाऊस चालला ती छत्री उघडावा हे राखण करावा याचं हे भिजू राहिलं छत्रीला झाकून ठेवलं काय भानगडे तो म्हणे छत्री भिजली मग अरे ती भिजायसाठीच आहे ना. मग ऐका छत्रीसाठी आपण आहे का आपल्यासाठी छत्री आहे हे कळालं तरी रघुनाथरावांच्या तृतीय पुण्यस्मरणाची किंमत कळाली. हे आपल्यासाठी छत्रीसाठी आपण आहे आपल्यासाठी छत्री नाही ना. छत्रीचा उपयोग केला मग हे मिळालं ना हे इथं सांगतात ही 3.5 हाताची छत्री मिळाली ना यानं देवाचं दार प्राप्त करता येतं देवच होता येतं. नर कुछ करे नर का नारायण हो जाए कळण त्याला. काय काही तर लई येडे काही काहीच कळत नाही लई येडे. एकान मला विचारलं म्हणे शीतलताई कीर्तन म्हणजे काय असतं मला बटाटवड्याचा नाश्ता राहतो येत जाय कीर्तन कळत नाही काही लई येडे. ऐका मी तुम्हाला जे उदाहरण देणार आहे ते 5G ची रेंज आहे जरा तुम्ही रेंज मध्ये राहा बरं का गरम असताना. ऐका किती येडे पुढून 50% येडा आला आणि इकडून 100% येडा चालला. दोघांची कौलग्याच्या चौकात गाठ झाली. राम राम म्हण राम राम. मग या येड्यानं त्या येड्याला विचारलं हा 100% येडा आणि तो 50% येडा. या येड्यानं त्या येड्याला विचारलं सांग माझ्या पिशवीत काय आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर माझ्या पिशवीतले अंडे तुला. तुम्ही जागेवर आहेत ना. हे येडं त्या येड्याला काय म्हणे सांग माझ्या पिशवीत काय आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर माझ्या पिशवीतले अंडे तुला. आणि हो ते अंडे किती आहे हे जर सांगितलं तर ते 15चे 15 अंडे तुला. आणि हा ते अंडे कशाचे हे जर सांगितलं तर ती कोंबडी बी तुला. तरी ते पुढचं याडपट म्हणतो हो एवढं अवघड विचारतात का खूप अवघड आहे जरा ऑप्शन असा बागात नेऊन आणला पाहिजे. काय लोक एवढं सांगून कळत नाही. हे मिळालं ना हे कीर्तन ठेवलं ना प्रकाशरावांनी रघुनाथ दादाच्या लेखाने. हे कीर्तन गेले ते त्यांच्यासाठी नाही मुळात जिवंतपणेच रघुनाथ दादाने एवढा परमार्थ केला का जी माणसं जिवंतपणे दुसऱ्यासाठी जगतात ते जिवंतपणे स्वर्गाला पोचलेली असतात. म्हणून महाराज हे कीर्तन गेले त्यांच्यासाठी नाही जे कीर्तनाला आले सांगणारा सहित आपल्यासाठी विठाला. महाराज म्हणतात इहो लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. स्वर्गातले इंद्र चंद्र महेंद्र या देहाची अपेक्षा करता देवादिकाला मिळाला नाही पण कळाला तुम्हा मला मिळून सुद्धा कळाला नाही. मग महाराज जन्माला आले ते धन्य पण कोण. पंढरपूरच्या पांडुरंगाचे दात झाले ते धन्य. इथं महत्वाचं आहे जन्माला प्रत्येक जण येतो मावळ्या हो मास आहे पण धन्यता महत्वाची आहे. आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराने धन्यता दिली पण कोणाला
तुकोबरांच्या गाथ्यातील धन्यता प्रकरणातील अभंग ऐका. धन्य मी माने आपले संचित राहिलेसे प्रीत तुझे नामे, किंवा धन्य माता पिता तयाची या, धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. कधी दयावंताला संसारिकाला धन्यता, कधी माता पित्याला धन्यता, कधी संताचं दर्शन झालं त्या दिवसाला धन्यता. पण आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात जन्माला आले ते धन्य, माता पित्याला धन्यता. धन्यता दिली पण जन्माला आलेल्या साधकाला, पण पंढरपूरच्या दास झालेल्या साधकाला धन्यता दिली. धन्य आम्ही, एक वचनी शब्द नाही वापरला, बहुवचनी आम्ही. कळण त्याला. आपण लेकराला शाळेत घालतो, त्याला एक वचनी एक वचनी, अनेक वचनी, बहुवचनी, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ हे कळालं पाहिजे. त्याला जगाचं नॉलेज कळालं पाहिजे. आता प्रकाश दादांच्या घरात त्यांच्या बहिणीच्या मुली, त्यांच्या मुली ऑलरेडी इतक्या शिकल्या का त्यांच्याच कंपनीमध्ये त्या जॉब करतात. आणि एवढ्या शिकून सुद्धा त्या मुली आकाशात उडत नाही. लेकासहित, बहिणीसहित, सगळ्यांसहित त्यांचे पाय जमिनीवर, हे महत्वाचे. माणसं मोठी झाल्यात तर माणसाचे पतंगच उडत आहेत वर, ते खाली जमिनीवर नकोच म्हणतात. लक्षात ठेवा. शिक्षण नाही, मग शिक्षण वाघिणीचं दूध आहे. ज्याला मिळालं ते बुरबुरल्याशिवाय राहत नाही बाबा. हो, आणि शिक्षण त्याला कळलं पाहिजे. आता आपण शाळेत पोराला घालतो, त्याला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ कळाले पाहिजे ना. तो, ती, हा, यो याचं कळलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. तिकडून गडी आला आणि ते जर म्हणलं आय पप्पा आले का, आता ते कळलं पाहिजे. हा यो, ती, यो, त्याला कळलं. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ तर त्याला कळलं पाहिजे ना. अहो, माझं कीर्तन एका माणसाने ऐकलं, त्याला कीर्तन लई पटलं. तो ताई, मला माझं पोरग तुमच्याकडेच घालायचं बा, मला तुमचं पोरग, आमचं पोरग तुमच्याकडेच घालायचं. मी ठीक आहे चला. मग आमच्या संस्थेत त्यांनी ते पोराला पाठवलं. आता माझ्याकडे शास्त्रीय संगीत पीटी कळलं ना तुम्हाला, हार्मोनियम. त्या हार्मोनियम शिकायला सर येतं माझ्याकडे. मग त्या सराला महिन्याला मी पगार देते. मग ते पोराला पहिलं, आता ते पहिला दिवस होता, वही पेन घेऊन ते पोरग बसलं. मग पहिला प्रश्न आमच्या सरांनी त्या पोराला विचारला, बाळू, त्याचं नाव बाळू, म्हणजे बाळू, ज्या अर्थी तुझ्या वडिलांनी तुला आमच्याकडे शास्त्रीय संगीताच्या शिक्षणासाठी पाठवलं, त्या अर्थी तुला संगीताबद्दल काही ज्ञान आहे का? ते पोरग म्हणी, हो, ती कालच पळून गेली. समजून घ्या बघा, गुरुजी तो कामातच गेले बा. गुरुजी म्हणे गुरुजी म्हणे, बाळू तू कोणत्या पट्टीत गातो? म्हणजे काळी 2, पांढरी 3, 4. बाळू म्हणे, काय नाही, मी झोपडपट्टी सुद्धा गातो. गुरुजी म्हणे, भाऊ तू पाहिला इथून निघ म्हणे, काही सुद्धा कळत नाही मला. ऐका, धन्यता दिली रे, जन्माला आलेल्या साधकाला दिली. आज धन्यता दिली आवताडे परिवाराला दिली. आज धन्यता दिली आवताडे परिवारातल्या दादा आवताडे दादांना दिली. आज धन्यता दिली दादांच्या पोटी जन्माला आलेल्या रघुनाथ दादांना दिली. आज धन्यता तुकोबराने कुणाला दिली? ज्या रघुनाथ दादांच्या पोटी जन्माला आलेल्या प्रकाशराव आवताड्यांना दिली. आज धन्यता दिली ज्या लक्ष्मी ताईनं रघुनाथ दादांचं नावाला कपाळा कुकू लावून आवताडे परिवारामध्ये नांदायला आल्या त्या लक्ष्मीबाईला धन्यता दिली. धन्यता कोणाला दिली? ज्या लक्ष्मीबाई ज्या परिवारातून आवताड्यांच्या घरामध्ये नांदायला आल्या, ज्यांनी आवताड्यांच्या घरामध्ये लक्ष्मीबाईंना दिलं, त्यांच्या परिवाराला धन्यता दिली. कारण त्या इकडे आल्या नसत्या, हा संसार झाला नसता. धन्यता कोणाला दिली? लक्ष्मीबाई आणि रघुनाथ दादांच्या संसाराच्या विलीवर 3 फुलं उमलली, 2 मुली आणि 1 मूल. त्या मुलाला धन्यता दिली. ज्यांनी परमार्थाची वाटचाल पुढे चालू ठेवली, त्या परिवाराला धन्यता दिली. एवढंच नाही, आज रघुनाथ दादांच्या पुण्यस्मरणाला लेकानं तृतीय पुण्यस्मरणाला एवढा खर्च करून अन्नदान केलं, त्या अन्नदानाला धन्यता दिली. ज्यांनी हे स्टेज या ठिकाणी केलं त्यांना धन्यता दिली. ज्यांनी आज कीर्तनात पावल्या खेळून सगळ्या बाल गोपाळांनी आणि गडी माणसांनी रंग भरला, यांना धन्यता दिली. ज्यांनी चोपदारकीचं काम केलं त्यांना धन्यता दिली. ज्यांनी विणा घेतला त्यांना धन्यता दिली. ज्यांनी गायन केलं त्यांना धन्यता दिली. ज्यांनी मृदुंग वाजवला त्यांना धन्यता दिली. ज्यांनी माईक सिस्टीम लावली त्यांना धन्यता दिली. आणि जिनं पैसे घेऊन का होईना कीर्तन केलं त्याला धन्यता दिली. धन्यता दिली. आज धन्यता सगळ्याला. मी इथं शब्द वापरला आम्ही, मी सांगितलं ना, एक वचनी नाही, धन्य मी, आम्ही
मग सगळे आले, सगळे इथं इथं टोटल बसलेले ते सगळे आले इथं. मग धन्य आम्ही जन्मा आलो, पण जन्माला येऊन काय केलं? दास विठोबाचे झालो. धन्यता दिली माता पित्याला, दिली धन्यता दिली लक्ष्मीबाईंना, दिली धन्यता दिली रघुनाथ दादांना. एक सांगू का तुम्हाला, माय आणि बाप आयुष्यात जे करतात ना ते तुमच्या आयुष्यात कुणीच करणार नाही गड्या. बाप नावाचा सागर जर माणसाच्या आयुष्यातून निघून गेला ना, माणसाला सायरावर तुम्ही किती पैसे कमाव, तुम्हाला एक सांग का, माय बाप तुमचा बंगला किती कोटी रुपयाचा आहे त्याला किंमत नाही, तुमच्या बंगल्या पुढे किती लाखाच्या गाड्या उभ्या आहेत त्याला किंमत नाही, तुमच्या हायवेटच किती जमिनी प्लॉट आहे त्याला किंमत नाही, तुमच्या बँकेमध्ये किती पैसे आहे त्याला किंमत नाही, किती एफडी आहे त्याला किंमत नाही, तुमचं किती एकर जमीन आहे त्याला किंमत नाही, तुमच्या बंगल्या पुढे बसलेल्या आई बापाच्या चेहऱ्यावरचं हसू सांगून जातं घर कोट्याधीशाचं आहे, घर कोट्याधीशाचं आई बापाच्या चेहऱ्यावर. आणि आई आणि बाप जे करतो ना रे आयुष्यात कोणी करू शकत नाही. आतापर्यंत सगळ्या जगानं आईच्या कविता केल्या, आई सगळ्यांनी, कोणी येतं ना आई माझाच म्हणते, बाप माझा आतापर्यंत म्हणलंच नाही कोणी, सगळे आईच्याच कविता आहे. अरे गाणे निघले आईचेच निघले, पिक्चर निघले आईचेच निघले, नाटक निघले आईचेच निघले, कविता निघले आईच्याच निघल्या, कथा चित्रपट निघले, नाटक निघले आईवरतीच निघले. मी आईच्या विरोधात नाही, पण माझा मुद्दा लक्षात घ्या, बाप नावाची चीज बाजूलाच राहिली रे. बाप आतापर्यंत कोणाला कळालाच नाही रे. हो, एखाद्या मुलीला जर भाजी नाही आवडली ना, ती म्हणते मम्मी मला या गौरीच्या शेंगा नाही आवडत गड्या, मला वेगळी भाजी कर. अरे ती माय पटक्यात जाते रे, आणि सोन्यासारख्या लिकीला लेकाला पटक्यात भाजी वेगळी करून देते. मग आईला पोराला काय वाटतं, आमची मम्मा खूप गेटे, आम्हाला वेळेवर खाऊ घालते. मग आई त्या पोराला हवी हवी वाटते, जवळची वाटते. पण माझ्या सगळ्या पोराला, कीर्तनाला आलेल्या मुलीला आणि मुलीच्या पायाला हात लावून विनंती आहे, पाहिजे ती भाजी करून देणारी आई तुम्हाला हवी हवी वाटते. पण का ग, 8 दिवसाचा बाजार करायला बाजारात गेल्यानंतर खिशात दमडी नव्हती. तालुक्याला वाकवणारा, जिल्ह्याला वाकवणारा, तालुक्याचं गावातलं राजकारण फिरवणारा तुमचा बाप बाजारच्या दिवशी मात्र पिशी घेऊन याच्या त्याच्या पाया पडला. सोयरे पोरगी सकाळीच का सर्व्हिसला जाते हो कॉलेजला, तिला कुरडी भाजी द्यावा लागती. पोरगही 12वीला आहे, सकाळीच जातं तासाला, त्यालाही डब्यावर कुरडी भाजी द्यावं लागते. 8 दिवस तुमची काम करील गाड्या साल तरी, पण आज 1000 रुपये द्या, आजचा बाजार नाही केला तर 8 दिवस माझे लेकर काय खातील हो. याच्या त्याच्या पाया पडून 8 दिवसाचा किराणा, 8 दिवसाचा बाजार घरी आणला आणि फ्रीज भरून बाजार केला. ताटात आलेली भाजी आईनं केली, पण भाजीची व्यवस्था 1000 लोकांच्या माणसाच्या पाया पडून बापानं केली. तो बाप मात्र कोणाला दिसला नाही, तो बाप मात्र कोणाला दिसला नाही. काय बाप आहे हो महाराज. माझी विनंती तुम्हाला, तुम्हाला टाळ्या वाजायच्या तर मोकळ्या मनानं वाजव, टोल नाक्यासारख्या वाजू नका. बरं, टाळीची काशी आहे का त्याला जीएसटी बीएसटी लागतो का? ट्रम्प तात्याला टॅरिफ बिरीफ लावला तसं काही नाही. मग ते फुकट आहे ना. निदान पक्वाद्याचं आवडलं तर पक्वाद्याला टाळी द्या, गायकाचं आवडलं तर गायला घ्या, राजू पाटलाची सिस्टीम आवडली तर राजू पाटलाला द्या, कीर्तनकार बाईचं शब्द आवडला तर कीर्तनकार बाईला द्या, आणि नाही टाळ्या वाजायच्या तर इठली छला तरी वाजा, निदान तेवढं तरी तालीचं महत्व नहीं है। ताली बजाने से क्या होता है, ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है और कितनी भी जाडी औरत हो पतली बन जाती है। टाळीचं महत्व आहे। हो, टाळी काय साधी का महाराज? म्हणून आज कीर्तनात जो करील टाळीची टाळा टाळी, त्यास उद्या सकाळी यमकव टाळी। तुमचं तुम्ही पाहून घ्या, म्हणजे लक्षात ठेवा, ही टाळीच आपल्या बरोबर येणार आहे महाराज। दुसरं काय हे विठ्ठल विठ्ठल म्हणलेलं महाराज म्हणतात, बाप जे करतो, माय जे करते ना, ते आयुष्यात कुणी करणार नाही। बापाचा किती जीव राहतो सांगू, लेकावरती लेकीवरती इतका जीव। पोरगा जर मोठा असेल आणि पुरी जर लहान असेल, बाप काय म्हणतो माहिती का बावड्याला, दाद्या तुझी जबाबदारी रे, तू मोठा आहे ना, जाऊ दे, काय लागत आहे त्यांना, जाय आण, तू येड्यावानी करू नको बरं। अरे बाप जोपर्यंत जिवंत आहे, जेवढ्या बाया कीर्तनाला आल्या पायाला हात लावून सांगते, जोपर्यंत तुम्ही नांदायला आल्या तिथं, जोपर्यंत तुमची माय आणि बाप माहेरला जिवंत आहे, तुम्ही जगातली सगळ्यात भाग्यवान लेक आहे। हो, जोपर्यंत माहेरला माय बाप जिवंत आहे, जगातली सगळ्यात भाग्यवान लेक स्वतःला समजा। आणि
आणि जेवढे दादा माझ्या पुढे बसले, जोपर्यंत तुमच्या घरात तुमचा बाप आणि माय जिवंत आहे, सगळ्यात कोट्याधीश श्रीमंत माणूस स्वतःला समजा. कारण ज्या दिवशी माय आणि बाप जाईल ना दोघातलं एक जण, त्या दिवशी तुम्हाला किंमत कळन बापाची आईची. आई किती प्रेम करते ग पुरी हो. ऐका, जोपर्यंत माहेरला आई आणि बाप जिवंत आहे तोपर्यंतच माहेरवरून वानवण्याची पिशी येते. तुम्ही पार किती वयस्कर होऊ द्या, तुम्हाला सुना येऊ द्या, तुम्हाला नातू येऊ द्या, पण तुम्ही माहेरला गेल्या ना महाराज, ऐका रे, 65 वर्षाची आई असावी, लुगडं नेसायला हातात मिऱ्या घेतल्या तर खलखल मारत हात हालतो आणि गपक्यात साडीच्या मिऱ्या गळून पडतात. 24 तास म्हातारी बाजीवरती. आणि 75 वर्षाचा बाप असावा, ज्यानं धोतर नेसायला मारा, धोतर घ्यावा, मिळ्या करून पळतात, धोतर गळून पळतं. सुनबाईनं चहा दिला, खलखल खलखल बशी हलती, चहा पिता येत नाही. म्हातारी घरातल्या बाजावर आहे आणि म्हातारा गोठ्यातल्या बाजावर आहे. ज्या म्हाताऱ्याचं अस्तित्वच नाही, सारखी 24 तास पडेल महाराज. बाप 75 वर्षाचा आणि आई 65 वर्षाची. आणि खेळत खेळत नातू वड्याच्या कडाला जातात आणि वड्याच्या वरती आत्याची गाडी दिसती, जावई आणि लेक येती. पळत पळत सायकलीवर येत्या आणि आजीला म्हणते, आजे अगं कवर झोपती, आत्याची गाडी आली ना, आत्याची गाडी आली, माझ्या लिकीची गाडी आली. म्हणलं का 65 वर्षाच्या आईला तरुण पण येत रे, खाडक्यान उठून बसती आणि अंगावरची गोदडीच फेकून देती. जिला लुगडं नेसायला गळत होतं पटक्यात लुगडं आवरीती. जावई आले, लेक आली, अरे पोरगी आली म्हणल्यावर इतका आनंद होतो. पळत म्हाताऱ्याकडे जाती, म्हातारी काठी टिकीत, कवर पडत, या जावयाची गाडी आली नाही, पोरांनी पाहिली ना वाड्याच्या वर आली, उठा, चांगला शर्ट घालावा, पॅन्ट आवरा लवकर. खरंच आला वय जावय, मग आखी आली गाडीवर, आवरा लवकर. अरे 75 वर्षाचा बाप चहा दिला तर तो गार झाला तरी पियत नाही, बशी हालती. पण एकन जावय आला का तरुण पण येत रे, पटक्यात उठत, नवे कपडे घालीत आणि काठी घेऊन गेटच्या बाहेर जात जावयाच्या गाडीला आड. आई बाहेर येत नाही, आई पटक्यात किचन मध्ये जाती, टोपलं उचकिती, आईची माया किती येडी, कटक्यात टोपलं उचकिती, टोपल्यातली कोरभर भाकर घेते, अर्धी भाकरी 2 कोर करते, त्याचे तांबर पाणी घेती आणि दाराच्या उंबऱ्यात जाऊन उभी राहते. बाई आली, बाईला म्हणते, एवढी गाई झाली तुला दारात यायची, थांब उभी राह. बाईच्या डोळ्याला पाणी लावीन, जावयाच्या डोळ्याला पाणी लावीन, पायावर पाणी वतीन, एक कोरभर भाकर घेईल, उजव्या हातानं उतरील, उजवीकडे फेकील, डाव्या हातानं कोरभर भाकर घेईल, डाव्या हातानं उतरील आणि डाव्या बाजूला फेकील आणि तांबर पाणी डांबरी सडकावर नेऊन फेकील. फक्त माय बाप जिवंत आहे तोपर्यंतच एवढं प्रेम आहे. एकदा माय आणि बाप गेला का तुमची नजर काढणार आणि तुमची वानोळ्याची पिशी भरून येणार नाही महाराज. तुमच्या घरी किती कोटी रुपये असू द्या, पण पोरगी निघली ना, भाऊला म्हणते, भाऊ जाय ना मागच्या घरी, मागच्या वाड्यात आपला शेवग्याचा मोठा झाडे जाय, भाऊला शेवग्यात शेंगा घेऊन येईन, भाऊ जावायला लय आवडती काळी भाजी, शेवग्यात शेंगाच देईन, वांगेच देईन, कांदेच देईन, तांदूळच देईन, पापडच देईन. तिला म्हणावा, लेकीन आई अगं माझ्या घरी लई ग, कशाला देती? ती म्हणती, बाई तुझ्या घरी लई ग, पण आमच्या शेतातले पिकलेले द्राक्ष मनुके ने, आमचे तांदूळ ने, माझे कांदे ने, तो एकदा भात करून खाल्ला ना तर जीवाला गोड लागतं. माय आमच्या शेतातले ग, लेकीला भरल्या हाताने दिलं ना, भरल्या हाताने घरी येतं. आईचं प्रेम एवढं येडे. आई ती आईच असते आणि बाप तो बापच असतो. पुरीचं लग्न जमाईसाठी 10 जणांच्या पाया पडतो, बायोडेटे काढितो, सोय रे माझं लेकरू लय गुणाचं आहे हो, लई बापाची माया इडी राहते पुरी हो. जेवढ्या कीर्तनाला पुरी आल्यात ना, माझी हात जोडून विनंती आहे, आई रडली म्हणजे आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं तुम्हाला आईचं प्रेम दिसतं. पण निस्वार्थी भावनेनं जगात प्रेम करणारा एकच आहे ग बाप. तालुक्याचं राजकारण फिरीन, गावातलं राजकारण फिरीन, जिल्हा फिरवीन, जो बाप आयुष्यात कधी रडला नाही, पण स्वतःच्या मुलीच्या लग्नात रडताना मात्र त्याला गावातले 10 पोरं दरडायला लागतात, 10 माणसं दरतात. हे येडा झाला का रे, कमून रडतो? अरे लई सोन्यासारखी जपली होते हो रावसाहेब पोरगी, आज 22 वर्षाचं लेकरू लोकांच्या घरात चाललं आणि पोरगी गेली नांदायला, वर्षात बापाचं वजन कमी होतं महाराज. घरात गेला का त्याला पोरगी दिसती मोकळ्या खोलीत, हे दीदी आमची बसायची, हे दीदीचं कपाट, हे दीदीचे कपडे ठेवायची जागा, माझ्या दीदीचं पलंग, बापाची व गाडी वाजली ना, आवाज आला का चिमणीवाणी पाणी घेऊन जाणारी पोरगी राहती महाराज. काय बापाचं जीव आहे पुरी हो तुमच्याकडं, किती सांगू तुम्हाला. पहिलं स्थळ पाहायला आलं
बापाची ऐपत नव्हती. पोरणे पाहून गेले आणि गाडीत बसले तर भाऊ एक तास रडत होता. कमून आज माझ्या बाईला पाहुणे पाहायला आले. लई बाप येडा राहतो महाराज, लई जीव येडा बापाचा. बायकोनं म्हणा लोकांचं धने जाणार रे, कमून रडा त्या नाही रे, नुसते पाहुणे पाहायला आले तर मला येड्यावाने झालं. माझ्या बाईचं लग्न जमलं, लग्न लागलं तर मी जगन का ग. मला लई माझ्या बाईचं ध्यान येतं. काय तो बाप आहे महाराज. त्या बापाची माया सांगू. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कणावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप र. लैया वगड हाय गड्या, उमगाया बाप र, उमगाया बाप र. बाप असतो महाराज, इतका रडतो. संध्याकाळी जेवायला बसला तर बायकोला म्हणतो, ए आज आपल्या दिदूला पाहुणे पाहायला आले होते, दिदीला विचार बरं तो पोरगा आवडला का. अहो पोरगा लई भारी, दिदी लई आवडला, पण पार्टी लई तंगडी, लई मोठी बिल्डर पार्टी, आपल्याला काही झेपायची नाही. अरे जाऊ दे रे, 2 एकर इकीन, सावकाराचं कर्ज काढीन, फक्त माझ्या दिदीला विचार तुला पोरगा आवडला का, एवढं विचार रे, बाकी मी पाहतो. बाप काय येडा राहतो, दाराच्या आडून पोरगी सगळं ऐकती, हिंमत नाही होत बापापाशी जायची. आवाज येतो पुरीच्या पैंजणाचा. बाप जेवताना म्हणतो, दिदे इदाच्या का ग, ये ग बाई पुढं. काय पप्पा आवडला तुला पोरगा. हा पप्पा. नक्की. हो पप्पा. पप्पा आपण 3-4 स्थळ पाहिले, पण हे स्थळ खूप छान आहे. मुलाचा स्वभाव मला आवडला आणि मला असं वाटतं की तो मुलगा माझं शिक्षण करून मला 100% माझ्या मनाप्रमाणे जॉब करून देईल, चांगलं घर आहे. पण पप्पा काय बाळा, ती पार्टी आपल्याला झेपायची नाही पप्पा, ते खूप मोठे माणसं आहे, तुला काय करायचं बाकीचं बघतो मी. पण पप्पा अरे गप ना, 2 एकर आहे ना, त्याच्यातली सगळी देतो. कोणासाठी ठेवू, एकच पोरगा आहे ना, तुझं चांगलं झालं आयुष्यात मला बाकीचं काहीच नको. पप्पा पण कर्ज अरे फेडतो ना मी, जिवंत आहे ना मी. पुरीनं रडावा, गळ्यात पडावा, बापानं सांगावं काळजी करू नको, पसंत आहे ना, पुढचा जोर मी लावितो. अरे इकडं तिकडं पळतो, महिनाभर जेवायचं सोय राहत नाही. याला म्हणतो पुरीच्या लग्नाला या, मंडपवाल्याच्या पाया पडतं, भांड्यावाल्याच्या पाया पडतं, स्वयंपाकावाल्याच्या पाया पडतं. इतका जणांच्या सोनाराला म्हणतं, भाऊ माझ्या सोन्यासारख्या पुरीला दागिने करायचे, पहिलं पीक निघलं का तोय पैसे आणून देईन गड्या. लय लोकांचं कर्ज करतं. पण लग्नात ना महाराज बायकोला कपडे घेईल, पोराला घेईल, बहिणीला घेईल, सगळ्याला कपडे घेईल. पण बापानं आयुष्यात स्वतःला कधीच पुरी होऊन पोराव कपडे घेतले नाही. लग्नात आलेले आहेराचे कपडे तुमचा बाप घालतो, आतून महाराज वरून जरी कपडे नवे, पण बनेल मात्र तुमच्या बापाचं नव्या कपड्याच्या फाटकं एवढं ध्यानात ठेवा. माझी सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे, खूप भाग्यवान आहात तुम्ही. तुम्हाला गावानं काय दिलं किंवा कोणी काय दिलं याच्याशी मला घेणं नाही, पण रघुनाथ दादाच्या पोटी प्रकाशरावांसारखं रत्न जन्माला आलं का तृतीय पुण्यस दरवर्षी ते कार्यक्रम ठेवतात. त्या कीर्तनातून आज माझं एवढा एकच शब्द न्या, कोणाच्या लग्नाला गेले तर लोक नवरी बघतात, नवरदेव बघतात, डेकोरेशन बघतात, भांडे बघतात, सगळं बघतात. हे काहीच बघू नका रे. आयुष्यात एकदा फक्त लग्न मंडपातल्या नवरीच्या बापाला 100% भेटा. जेवण करून निघताना त्या बापाला सांगा का त्याने 25 वर्ष खर्च करेल राहतो सोन्यासारख्या पुरीच्या लग्नाला. निघताना कर्तृत्वाची एका चांगली थाप त्याच्या कौतुत्वाची पाठीवर द्या. भाऊ लई भारी जेवण दिलं गड्या, लई भारी मंडप दिला, जोडायलाही भारी आहे, दृष्ट लागेल असं लग्न केलं. एवढं ऐकायसाठीच आयुष्यभर त्यांनी कष्ट करेल राहतात. एवढी विनंती आहे. बाप एवढं प्रेम मुलीवर करतो आणि तो बाप ज्या दिवशी जातो ना त्या दिवशी पोरगा आणि पोरगी आज महाराज त्या ठिकाणी उघडे पडतात. आज रघुनाथ दादांना जाऊन एवढे दिवस झाले, 90 वर्ष आयुष्य लाभलं होतं दादाला.
2 मुली आहे, मुलींचं चांगलं झालं, चांगले जावई चांगलं आहे, नातू बितू सगळं सेटल आहेत, वेल सेटल आहे सगळे. आज भाऊ सुद्धा नावाप्रमाणे काही कमी पडू देणार नाही, काहीच कमी पडू देणार नाही. पण ज्या दिवशी मुली माहेरी येतात ना, लाडाचा बाप नसतो ना जावयाचे लाड पुरवायला. गाडी आल्याबरोबर जावायला म्हणा, चला बरं जावई तुम्हाला दुकानात न्यायचं, पाहिजे तो कपडा घ्या, पाहिजे ते शिवा, असं म्हणणारा बाप नसतो. भाऊ कमी पडू देणार नाही. आणि माय जोपर्यंत जिवंत आहे ना, माय बापच आपल्याला मनासारखी साडी घेणार. मी म्हणत नाही भाऊ भाऊजाई घेणार नाही, घेणार, भाऊजाई सुद्धा घेणार, पण सुतात बदल होणार. सुत बदल तर एवढं ध्यानात ठेवून, सुताच बदलत महाराज. पुरगी गाडीतून उतरल्या उतरल्या पुरीला वाटतं माय दिसावा बाप दिसावा, पण बाप गेल्यानंतर त्या पुरीच्या डोळ्याला धारा लागतात. मी गण मोठी झाले, मला नातू आले, माझे पोरही लय चांगले, नवरदेव मला माझा नवरा जीव लावितो, पण बाप नाही ना घरामध्ये. बापासारखा माणूस जरी पाहिला ना, पुरी काय म्हणतात माहिती का, पुरगी काही म्हणा बाई, आमचे अण्णा आमचे दादा ना या बाबासारखी दिसत होते बाई. मला अण्णाला पाहिलं का या बाबाला, मला माझ्या वडिलांचं ध्यान येतं. निस्ता बापासारखा शरीर निष्ठीना कपड्याना माणूस पाहिला तरी लिकीच्या काळजात डावळा डवळ होती, लेकाच्या काळजात काला कालो होती रे. जे माणसं गेले, ज्यांच्या घरातले गेले, त्याला किती दुःख होत असेल. मृत्यू हा अटळ आहे, आतापर्यंत त्या मृत्यूवर कुणीही विजय मिळवला नाही. म्हणून मृत्यू सुखाचा करता येतो, यासाठी केला होता. आज दादांचा दिवस गोड झाला, हाच अट्टहास करायचा. बाप आहे तो बापचे, माहिती माईचे गड्या. आई इतकं प्रेम करते या जगामध्ये का त्याच्यासारखं प्रेम पण. हे बघा रे दादा, तुम्ही कांद्याचा किंवा तुम्ही तुमच्या असणाऱ्या द्राक्षाचा टेम्पो घेऊन गेले, पिकअप घेऊन गेले, डाळिंबाचा नेला, तुमचं ऊसाचं पेमेंट आलं. पहिल्या घरात आल्याबरोबर बायको काय विचारते माहिती का, किती आणले, पोरग विचारी तर किती वाचवले, बाप विचारी तो बरा झाला का धंदा. माय एकटीची आई माय ती म्हणते, भाऊ काही खाल्लं का रे वागा, एवढीच माय, फक्त काही खाल्लं का विचारी ती. हो, तिच्यासारखं प्रेमच नाही. आई, अरे आईसारखं आई, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वराला सुद्धा आईशिवाय करमत नव्हतं, म्हणून त्याने आईसारखं रत्न प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला घातले. आई म्हणजे काय आहे रे, आई म्हणजे लंगड्याचा मारत पाय, आई म्हणजे आंधळ्याचा डोळा आहे, आई म्हणजे 4 भीती गजलेलं गाव आहे, आई म्हणजे दुधावरची साई. आई ती आईच असते महाराज. हंबारुनी वासर आले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे, दिसती माझी माय रे. कन्या काट्या याचा याला माय जाई राणा, पायात नसे वाहन तिच्या पिरे आणवानी. काट्या कुट्यालाही मानित नसत पाय, तवा मले काट्या मंदी दिसती माझी माय रे, दिसती माझी माय रे. आई ती आईच असते महाराज. आई काय करते सांगू, आई सारखं प्रेम या जगात तुम्हाला कोणी करणार नाही. आई तुझ्या मोरती वाणी हो, दिला गाई तुझे उपकार फिटणार
जगात तुमच्यावर कोणी. इथं मातेला धन्यता दिली, पिताला धन्यता दिली, जन्माला आले ते धन्य कोण? आम्ही ज्याचे दास. आम्ही ज्याचे दास झालो तो पंढरपुरात आहे. मग त्याचं दास होण्यापेक्षा माई बापाचं दास व्हा, आईचं दास व्हा, बापाचं दास व्हा, बापाची सेवा करा. एक सांगू का, मला माहित नाही तुम्ही दिंडीला गेले, तुम्ही किती परमार्थ केला तर तुम्हाला देव भेटेल हे मला माहित नाही. गड्या बरं का कौली ग्रामस्थांना माझी विनंती, तुम्हाला देव भेटेल का हे मला माहित नाही. एक वेळेस मी कीर्तनात सांगते, तुम्ही माळी सुद्धा घालू नका. मी खरं सांगते, खरंच घालू नका, माळ सुद्धा घालू नका. फक्त माय बापाला विसरू नका. मी तुम्हाला उलट सांगते, माळ सुद्धा घालू नका. आणि एखाद्याला घालायची असेल तर बेटर एकदम चांगलं घाला, पण टिकवा. आणि नसल घालायची तर घालू नका, पण माय बापाला कधी विसरू नका. अरे किती दिवस राहिले त्यांच्या हातात, करा सेवा, घ्या मेवा. माय बाप ज्याच्या घरी त्याने जावे काशीची, सगळे तीर्थ त्याच्या घरी आहे. हा, तिथं काशीला जायचं ना आंधळ्याचे पैसे आणायचे. मला शिकवलं तुम्हाला? नाही, इथंच माय बापाच्या. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही किती परमार्थ, किती दिंड्या केल्या, किती भजन केले म्हणून तुम्हाला देव भेटन मला माहित नाही, पण तुम्ही माय बापाची सेवा केली तर जगाचा बाप तुमच्या घरात येईल एवढं मला गॅरंटेड माहिती. किती दिवस राहिले, जेवढ्या सासा माझ्या कीर्तनाला आल्यात, सुनाला जीव लावा, पाया पडते मी तुमच्या. ऐका मा येडीचं नवीन, आता नवीन आलेली ही यंग जनरेशन, ही कोणाच्या ऐकत नाही. आता पुरी शिकलेले आहेत, येड्यावानी वागायच नाही. मैसून अशी आणि मैसून तशी, ती दिवसा मुंडक दाबीन तो. हा, आणि मग स्वयंपाक करता करता म्हणून काय नाही आता कुणीकडे पडल्या, निनाच मुंडकं दाबलं महाराज. हे नादच करायचं नाही आता. आणि आमच्या काळात असं होतं का, आणि आमच्या काळात तसं होतं का? गेला तुमचा काळ, गंज कष्ट केले तुम्ही, मान्य आहे. पण आत्ताच्या पुरी नाही ना मान्य तरी जाऊ द्या, मरू द्या, घ्या जोडून घ्या ना एकत्र कॉम्बिनेशन करून. काय बिघडलं? या बा, वर्ग करत झालं ना, बापाना आणि आईना पोराच्या संसारात गुडगुडच करायची नाही, काही गोंधळ घालू द्या. उलट बायकोला लय मागाची साडी आणली, अरे तो पैसे कमी तर आणू द्या ना. मग तरी ना दाव घरी, आणि बाई आमच्या काळात हे होतं का, आणि त्यांनी मला का लुगडं घेतलं का, आणि हा बाई कवाय तिला गाडीवर घेऊन पळतो, ती वाचताना काय त्याच्या खांद्यावर हात ठेवी, ती जशी वाहून जायची ती. मग तरी नका पंचायती करू, पाया पडते मी, हे सिरियसली घ्या जरा. आली ना आपली एक नांदायला गेली, आपल्या घरात एक आली, उलट तिला समजून घ्यायचं, बाई असं नाही, असं कर ग. उलट पोरग चाललं ना बायकोला सुनाला साडी आणायला, उलट दोघा म्हातारा म्हातारी म्हणायचं, भाऊ तासगावला चालला ना तिला साडी आणायला, आणि पोराला कपडे. म्हातारा म्हणायचं तिला चांगली साडी आण. लोकांचं लेकरू आपल्या इथं नांदायला आलं, भेटत नव्हतं, बाबांनी काड्या केल्या, 2 लग्न मोडले. ते तिला साडी आण, 4000ची नाही 5000ची साडी आण तिला. मला 2000चं धोतर आण, आणि तुझ्या हिला 1500चं लुगडं आण. झालं ना काम? काय म्हणणं महाराज? हिला लुगडं आणू नको, तिथं हे उद्योगच करू नका. हे पोराच्या हातात द्यायचं, बसून भाकर आली बस खा, येड्यावानी वागू नका. आणि जेवढे पोरं कीर्तनाला आले, येड्यावानी वागू नका. इनिवाच्या स्कॉर्पिओच्या नादी लागू नका. हाय ते डुकडुकून निघून जाईन, टपक्यात लग्न उरकून घ्या. लय अवघड झाला आता पोरांचं महाराज. खरं सांगते मी, अशीच पाहिजे तशीच पाहिजे, उद्योगच करू नका आता. आहे ते टमटम निघून जाईल, टपक्यात बसायचं आणि गपक्यात निघायचं. आणि सगळ्या गडी माणसाला विनंती आहे, पोराची पुरीची अजिबात पत्रिका पाहू नका, इनीच्या पहा.